कॅमेरा खरंच जस्टिस नाही करते, इतकं सुंदर व्ह्यू आहे. पोहोचलो आम्ही आता तुंगनाथ मंदिराजवळ. भरपूर मोठी रांग आहे, हे बघा रांग भरपूर मोठी आहे. तुम्हीही दर्शन करून घ्या. हर हर महादेव. हे महत्त्व आहे तुंगनाथ मंदिराचं. नमो नमः. बोलो दुर्गे मैया की जय. ये भैरव नाजी पंचकेदार. जस्ट आम्ही आता पोहोचलो आहे जोशी मठला आणि ही आहे आमची रूम. आल्या आल्या आम्ही सगळे जॅकेट्स वगैरे इकडे टांगवले. हा दरवाजा खूपच आवाज करतो आहे, शांत राहा प्लीज. ठीक आहे, दिस इज मी. खूप छान असा मिरर आहे, बेड, त्यानंतर टी व्ही, एक छोटासा अलमेरा दिलेला आहे इकडे, अगदी छोटूसा, जे आमच्या काहीच कामाचं नाही आहे. त्यानंतर ह्या बेसिक थिंग्स. त्यानंतर हे टॉयलेट आहे विच इज व्हेरी क्लीन, मस्त आहे. तर आता आम्ही इथनं जेवण करू, कारण खूप भूक लागली आणि माझा दिवसभराचा उपवास होता. तर दिवसभराचा उपवास असल्यामुळे आता पहिले उपवास सोडेल, त्यानंतर आराम करू, कारण मग उद्या नरसिंह च्या मंदिरात जायचं आहे दर्शनाला, आणि मग आम्ही उद्या बद्रीनाथसाठी निघूया. टेस्ट करून सांग सूप कसा आहे. कसलं सूप आहे, तिथे नावही नव्हतं लिहिलं. कसं आहे? अमेझिंग आहे, अमेझिंग रे. याचा हा दुसरा कप आहे. कप नाही काय, बोल ऑफ सूप. जेवण नाही करायचं तुला? तर तुम्हाला कसं वाटलं आहे सूप टेस्टला? अरे अमेझिंग यार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. निवांत रात्रभर झोप झाली. हे हॉटेल खरंच खूप छान होतं, खूप पीसफुल झोप झाली. आणि आता मी निघतो आहे बद्रीनाथसाठी. बद्रीनाथ नंतर आज आम्ही जाणार आहोत माना विलेज, आणि जिथनं सरस्वती नदीचा उगम झाला होता आम्ही तिकडे जाणार आहोत. सो आय एम सो 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 एक्सायटेड. आणि गुप्तकाशी पण काहीतरी असं बोलली होती का? नाही, गुप्तकाशी नाही, काहीतरी असं वेगळं होतं जे आहे आयटिनरीमध्ये. आम्ही तिकडे जातो आहे. तर आम्ही सगळे तयार आहे. सकाळचे वाजले आहे 6:46 आणि आम्ही निघतो आता. थोडं ब्रेकफास्ट करू आणि येस बद्रीनाथसाठी निघूया. ताई पण रेडी आहे, पण ताईला खूप जास्त सर्दी झालेली आहे. कोल्ड तर मलाही आहे, पण ताईला खूपच जास्त झालेलं आहे. तिला खूप डोकं दुखतं आहे. काय ही कोणती आहे? तूने बिंदी लगाई? हाँ, इजीली अवेलेबल है बिंदी तेरे पास? बैग में अंदर रख दी, बट इजीली अवेलेबल क्या, सब पैक करके रख दिया. काढावं लागेल आतमध्ये. चलायचं झालं. हे डोलो किती आणि ही श्वासवाली. श्वासवाली तुला मिळाली का? ही दाखव. डायमॉक्सच आहे ना? हा, तर ही सगळेजण ज्यांना प्रॉब्लेम, तू ले शामली ये एक टॅबलेट. तुम्हाला पाहिजे? नाही. थर्मल्स घातले ना आतमध्ये, पण माझे थर्मल स्लीव्स आहेत, स्लीवलेस आहेत माझे थर्मल्स. मैंने स्लीव्स वाले पहने इसलिए. हाँ, मैंने स्लीवलेस डाला इसलिए दिख नहीं रहा है. चल ये एक टैबलेट ले ले, कुछ खा ले. बाप रे, रूम कैसा पड़. चल रे मोटू. जब सांस नहीं आती तब लेना पड़ता है. ऐसा नहीं है, सुबह उठते से ले लेना पड़ता है ताकि वो पूरा दिन काम आता है. सुबह उठते से लेना होता है, वो नहीं कि जब सांस नहीं आ रही टाइम पे लो. हाँ, टाइम लगता है, ऐसा नहीं है. फॉगमुळे बघा विंडोत तर काहीच नाही दिसत आहे, कारण बाहेर भयंकर गार आहे. आणि ते दिसत आहेत का क्लाउड, हे मध्ये मध्ये जे स्पॉट दिसत आहेत ना, हे व्हाईट, दिज आर क्लाउड्स. बघा इथे पण हे सगळे क्लाउड्स आहेत. मला विंडो ही ओपन नाही करायला जमत आहे, अदरवाईज आय वुड हॅव शोन यू. पण हे सगळे क्लाउड्स आहेत मध्ये मध्ये. ब्रेकफास्ट लागायचा आहे. आई काहीच नाही खाणार आहे, कारण आईचं बांड वाजलेलं आहे कालपासनं, त्याच्यामुळे. सुंडई, ते क्लाउड्स आहेत जे तुला काल बोलले होते. तू बोलली की धुका आहे, धुका आहे. इकडे ये, तुला परत एकदा दाखवते. हे क्लाउड्स आहेत बघ, दिसत आहेत, जागेवर थांबले आहेत. हे बघ, ते दिसत आहे स्पॉट, हे सगळे क्लाउड्स आहेत. चल ठेव, एका याच्यावरती ठेव सगळं सामान, आपण ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टमध्ये सध्या ज्यूस आणि कॉर्नफ्लेक्स लागलेले आहेत, बाकीच्या गोष्टी लागायच्या आहेत. खाली आहेत सगळं
ढणढण गोपाल. मला OTD दाखव माझा. सर सो मी हा एक सुंदरसा माझा हा दिवाळीसाठी घेतला होता. दिवाळीमध्ये एक 4-5 ड्रेस घेतले होते, त्यापैकी हा एक ड्रेस होता. खूप सुंदर. माझ्या चॉकलेटवर नका जाऊ कारण ऑप्शन नाही आहे दुसरं करायला. हा खूप सुंदरसा रेड कलरचा मी स्वीकार झालेला आहे. छान दिसतंय ना? हे खरंच छान. आई, छान दिसतंय ना? खूपच छान. थँक्यू. भाई काय वेदर आहे आणि काय सुंदर रस्ते आहेत. खूपच अमेझिंग. काय आहे? अमेझिंग. आत्ता चालू केलेलं आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. पोचलोत आम्ही सगळे आता इथे बद्रीनाथ टेम्पल जवळ. आणि कारण कंटिन्यू पाऊस येतोय ते सगळे हे अशा परिस्थितीत आहे. हाँ बद्रीनाथ में बारिश नहीं आने को है. बारिश है तो मजा है ब्रो. ये दर्शन होने के बाद दिख गया तो चलता. गेले आतमध्ये छान फोटोज काढले असते मस्त. रेनकोट घालून काढणारे का प्रत्येक फोटो रेनकोट वरच आहेत का? आय एम विदाउट रेनकोट. मानेपासूनच रेनकोट फाटला माझा. अभी क्या हो गया ना, ट्रिप ही खत्म हो रहा है कल से. कल परसों तक, परसों लास्ट डे. अब क्या ऋषिकेश में इतना गरम है, खूप गरम आहे तिकडे. इव्हन आता आपल्याला जेव्हा इथनं निघू ही फायनल पॅकिंग जॅकेट्स वॅकेट सगळे आत ठेवून द्यायला लागेल कारण तिकडं ऋषिकेशमध्ये खूप गरम आहे. हे वेदर बघा. तुला येतोय का घोड्यांचा वास अजूनही? इथे कुठे घोडे आहेत पण? घोड़े रेनकोट में घुसते हैं. उसको एनिमल से एलर्जी है लगता एनिमल से उसे घोड़ों के वो इससे एलर्जी है. तर खूप छान असं आमचं बद्रीनाथ इथे दर्शन झालं आहे. अगदी मनाप्रमाणे झालं. नियर अबाउट आम्ही 4 ते 5 तास रांगेमध्ये होतो. बट फायनली आता दर्शन झाल्यावर खूपच छान वाटतं आहे. महालक्ष्मी मातेचं दर्शन केलं आणि स्पेशली हे की अधिक मासामध्ये हे सगळं होत आहे ना, त्याच्यामुळे आणखी जास्त चांगलं वाटतं. ओम नमो नारायण नमः. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मजेत ना? मी अगदी सुखात आहे. काल बद्रीनाथचं दर्शन झाल्यानंतर कारण तिथे आम्ही अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 तास रांगेत उभे होतो. अणवाणी होतो आणि खाली खूप गार पाणी होतं. त्याच्यामुळे मी खूप आजारी झाली आहे. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल कारण रात्रभर मला थंडी वाजून ताप होता,
कोल्ड झालेला आहे, कफ झालेला आहे, त्याच्यामुळे मग मी ब्लॉगला कंटिन्यू नाही करू शकले. तर आज परत नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही निघतो आहे ऋषिकेशसाठी. नरसिंह मंदिरात जायचं होतं जे जोशीमठलाच आहे, पण आता ऑलरेडी आम्हाला फार उशीर झालेला आहे, तर आय डोंट थिंक सो की आम्हाला आता जायला मिळेल. तर आम्ही आता थेट ऋषिकेशसाठी निघतो आहे. सगळेजण रेडी आहेत. ताई आणि आई आता वॉशरूमला गेलेली आहे. आता आम्ही सगळे ब्रेकफास्टला जाऊ. ब्रेकफास्ट झाला की लगेच आम्हाला निघायचं आहे. अँड दिस इज वॉट आय एम वेअरिंग टुडे. एक असंच छान हा कॉट सेट आहे, मागून ब्लॅक कलरचा आहे आणि हा असा. नाही ती नाही, ती वेगळी आहे, तिची उपासाची वेगळी आहे. दोन्ही वेगळी आहे. हिचा उपवास आहे आज. ही बटाट्याची जिरा आलू आणि हे खाते. आम्ही हे सगळं खाणार आहे. बटाट्याची भाजी आणि प्लेन पराठा. हा उपमा खातो. यात भरपूर कांदे आणि मी कांदे नाही खात म्हणून मी नाही खात येते. पण टेस्टी आहे. टेस्टी आहे. मी आता सगळे फोटोज घेतोय रस्त्यावरती. हॉटेल जायला पाहिजे म्हणून, पण फक्त गाड्याच येत आहे. फट से आ जाओ. 1 2 करायचं काय? ये इधर आता कंटिन्यू सुरू करा. आता 3 2 1. हर हर महादेव. नाही तिचं म्हटलं नमो पार्वती पते हर नमो पार्वती पते हर हर महादेव. सगळे आलेच नाही. पाय असं ठेवणं चांगली आहे का तुला? तर आता आम्ही खूप मोठ्या जाममध्ये फसलेलो होतो. जस्ट आता गाडी निघाली आहे. नियर अबाउट आम्ही 1.5 तास फोन किती हालतोय. बहुतेक रोड खूपच खराब आहे. लिटरली 1.5 तास आम्ही एका घाणेरड्या जाममध्ये फसलो होतो. तर मग जसा जाम चालू झाला तसा गोलू आमचा रोहन समोर गेला आणि मी मागे आले, कारण हिला खूप बोर करत होता तो. आणि आता मी इथे येऊन तिला हसवते आणि मी अशी एवढ्या साठ तोंडाने तुम्हाला सगळं सांगत आहे. बोर करता म्हणते. 4 दिवसापासून माझ्याच काय काय म्हटलं रोहन? काय 4 दिवसापासून आम्हीच बसलो तिथे. तू खूप बोर केलं तिला एवढं सडवलं म्हणते तू. तर आता तिला एंटरटेन करायला मी आलेली आहे. आणि हा तुम्हाला आणखी गोष्ट सांगायचं आहे की रोहनचं पोट खूपच परिस्थितीने खराब झालं. काही खराब नाही आहे. त्यांनी छाप सोडली आहे एका ठिकाणी. त्याचं पोट खराब झाल्याची छाप सोडून आलेला आहे. ठीक आहे. पण आणि आताही गुडगुड करत आहे का तुझ्या आवाज येत मला इथपर्यंत. तर म्हणून आता मी इकडे मागे बसलेले आहे. अगदी असे पाय पसरून आणि खूप पसारा आहे. खूप इथे फक्त पसारा आहे. हे दोघे जण फक्त पसारात, घरी तसेच दारी तसेच सगळीकडे तसेच. तर असं आहे. याला एक गाणे चांगले वाजवायला सांगत आहे, त्याला तेही नाही जमत आहे. काय जमतं माहित नाही. वर्क फ्रॉम होम मध्ये हेमंत पाटील बरोबर बोलतात, याला वर्क फ्रॉम होम मिळू नाही शकत, कारण घर पे जाके काम क्या करेगा. वर्क ही नहीं है तो फ्रॉम होम क्या करेगा. तर असं आहे आताच हेच अपडेट की आम्ही खरंच खूपच यार माझा आवाज खूपच घाणेरड्या ट्रॅफिक मध्ये. ट्रॅफिक म्हणजे काय
जाम खूपच घाणेरड्या जाम मध्ये फसलो होतो, म्हणजे लिटरली. अजूनही आहे हे बघा, तुम्हाला दाखवू. हे बघा आता हे कंटिन्यू खूप लांबपर्यंत आहे. बस परत गाडी स्टॉप झाली. हे असंच चालू आहे. ऋषिकेशची गंगा आरती झाल्यानंतर आम्ही निघालो दिल्लीच्या मार्गावरती. सगळेजण मज्जा करत होते, गाडीमध्ये गप्पा करत होते, खात होते. पण मी खूप निवांतपणे निमूटपणे अशी बसलेली होती, कारण माझा थ्रोट कम्प्लिटली इथे गॉन होता. तोंडातनं आवाजसुद्धा नव्हता निघत आणि कंटिन्यू मला ताप होता. खूपच परिस्थिती बिकट झाली होती. दिल्लीला पोचल्यानंतर मग आम्ही मस्तपणे लाऊंजमध्ये गेलो, थोडं काही खाल्लं कारण सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या. तर बऱ्यापैकी लाऊंजमध्ये रेस्ट करून आम्ही बसलो नागपूरच्या फ्लाईटला. मला ताप, थंडी वाजून ताप आणि अंगदुखी, खोकला कंटिन्यू वाढतच चालला होता. तर याच पद्धतीने आमचा प्रवास थांबला इथेच. चला बाय.